नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला जो विषय आहे तो आहे की मार्केटमध्ये रिस्क रिवॉर्ड सोबत प्रोबॅबिलिटी का इम्पॉर्टंट आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं होतं की रिस्क रिस्क रिवॉर्ड रेशो का इम्पॉर्टंट आहे. या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की रिस्क रिवॉर्ड सोबत प्रोबॅबिलिटी किती इम्पॉर्टंट आहे. ओके. आता एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, की तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करतायत, म्हणजे तुम्ही त्या ट्रेडमध्ये प्रत्येक वेळी प्रॉफिटेबल राहाल असं नाही. ओके. कारण रिस्क रिवॉर्डसोबत तुम्ही त्या ट्रेडची प्रोबॅबिलिटी चेक केली पाहिजे. म्हणजे त्या ट्रेडमध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी किती आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे किंवा तुम्ही त्या ट्रेडमध्ये किती कॉन्फिडंट आहात. सो त्याच्यावरून पण तुम्ही एंड टू एंड प्रॉफिटेबल राहणार की नाही हे ठरत असतं. ओके. सो रिस्क रिवॉर्ड सोबत प्रोबॅबिलिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय आपण हे समजून घेऊ. ओके. तर प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, तर एखादा ट्रेड घेतल्यानंतर त्या ट्रेडमध्ये विनिंगची प्रोबॅबिलिटी किती आहे. ओके. सो आपण काय करतो की आपण रिस्क रिवॉर्ड फॉलो करतो. ओके. म्हणजे आपण किती रिस्क घेणार आहे, त्याच्यानुसार आपला रिवॉर्ड किती असणार आहे हे डिफाईन करतो. पण आपण रँडम ट्रेडिंग करायला सुरुवात करतो. म्हणजे कोणता पण उठून ट्रेड घ्यायला सुरुवात करतो. सो जरी तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो जरी केला, ओके, म्हणजे महिनाभर केला, 2 महिने केले, 3 महिने केले आणि कुठं पण उठून तुम्ही जर रँडमली ट्रेडिंग करत आहात, तर तुम्ही एंड टू एंड प्रॉफिटेबल नाही राहणार. ओके. कारण मॅक्सिमम टाईम तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस हिट होईल आणि तुम्हाला लॉस होईल. ओके. सो जरी तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो केला, तरी तुम्ही प्रॉफिटेबल नाही राहणार. सो म्हणून तुम्ही रिस्क रिवॉर्ड सोबत प्रोबॅबिलिटी चेक करणं गरजेचं आहे. आता प्रोबॅबिलिटी चेक करणं म्हणजे काय? तर एखादा ट्रेड घेताना त्या ट्रेडमध्ये विनिंगची प्रोबॅबिलिटी किती आहे? आता विनिंगची प्रोबॅबिलिटी तुम्ही कशी डिसाईड करणार? ओके. तर जसं मी तुम्हाला म्हणालो होतो, की आधीच्या काही व्हिडिओमध्ये म्हणालो, की आपल्याला कॉन्टेक्स्ट चेक करणं गरजेचं आहे. ओके. जर तुम्हाला त्या ट्रेडमध्ये मल्टिपल कॉन्टेक्स्ट दिसून येत आहेत. आता मल्टिपल कॉन्टेक्स्ट दिसून येत आहे म्हणजे काय? तर एखाद्या ट्रेडचं तुम्ही प्लॅनिंग केलं. ओके. तुम्ही रिस्क रिवॉर्डचं देखील प्लॅनिंग केलं. पण तुम्ही तिथं प्रॉपर प्राइस एक्शननुसार एंट्री घेत आहात का? कुठं सपोर्ट आहे, कुठं रेझिस्टन्स आहे किंवा एखाद्या सपोर्टला तुम्ही रिव्हर्सलनुसार तुम्ही ट्रेड घेत आहात का? ओके, डबल कन्फर्मेशनसाठी वेट करत आहात का? तिथं प्रॉपर एखादं रिव्हर्सल कॅन्डल आहे का? ओके. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही जर फॉलो करून, जर तुम्ही प्रॉपर कॉन्टेक्स्ट चेक करून सपोर्ट, रेझिस्टन्स, पॅरलल चॅनल, ओके, किंवा साइडवेज आहे किंवा तुम्ही ट्रेंडिंग मार्केट आहेत आणि त्याच डिरेक्शनने जर तुम्ही ट्रेड घेत आहात का? सो तिथं तुमची विनिंगची प्रोबॅबिलिटी जास्त राहते. ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला प्रोबॅबिलिटी चेक करणं गरजेचं आहे, की एखादा ट्रेड घेताना त्या ट्रेडमध्ये किती प्रोबॅबिलिटी आहे, की तुम्हाला काय वाटतं, की हा ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही प्रॉफिटेबल राहाल की नाही? की तो ट्रेड घेतल्यानंतर तुमच्या मनात भीती आहे, ट्रेड खाली येण्याचे चान्सेस आहेत असं तुम्हाला वाटत आहे का? किंवा लॉस होण्याचे चान्सेस आहे असं तुम्हाला वाटत आहे का? किंवा तुमच्या सायकॉलॉजीवर इफेक्ट होत आहे. तर तुम्ही समजून जा, की त्या ट्रेडमध्ये विनिंगची प्रोबॅबिलिटी नाही आहे. जर त्या ट्रेडमध्ये विनिंगची प्रोबॅबिलिटी असती, तर तुम्ही कॉन्फिडंट असतात आणि तुम्ही एकदा ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही प्रॉपर त्याला होल्ड करू शकता. ओके. सो त्याच्यामुळे रँडम कुठं पण ट्रेड घेऊन पण जर तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करत आहात आणि रँडम ट्रेडिंग करत आहात, तर तुम्ही प्रॉफिटेबल नाही राहणार. तुम्हाला प्रोबॅबिलिटी चेक करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे आता तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही 1:5 रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करत आहात. ओके. आणि प्रोबॅबिलिटी त्या ट्रेडमध्ये 20% आहात आणि असे तुम्ही मल्टिपल ट्रेड जरी घेतले, ओके, आणि 20% टाईम तुम्ही जरी प्रॉफिटेबल राहिलात त्या प्रत्येक ट्रेडमध्ये, तरी तुम्ही एंड टू एंड लॉस राहणार. कारण तिथं प्रोबॅबिलिटी 20%च होती. ओके. सो 1:5 जरी तुम्ही घेतले आणि मल्टिपल लॉसमध्ये कारण तुम्हाला 80% लॉस होणार आहे. 80% ट्रेडमध्ये लॉस होणार आहे. सो तुम्ही एंड टू एंड प्रॉफिटेबल नाही राहणार. पण त्याचऐवजी जर तुम्ही 1:2चं टार्गेट प्लॅन केलं, ओके, आणि प्रोबॅबिलिटी 60% आहात, तरी तुम्ही एंड टू एंड प्रॉफिटेबल राहात. कारण 1:2 तुम्ही घेत आहात, पण तुमची प्रोबॅबिलिटी जास्त असल्यामुळे तुम्हाला 60% टाईम तुमचे विनिंग प्रोबॅबिलिटीचे चान्सेस आहेत. ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला रिस्क रिवॉर्ड सोबत प्रोबॅबिलिटी चेक करणं गरजेचं आहे. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर तुम्हाला म्हणजे तिथं असं काही
परफेक्ट विन रेट असला नाही पाहिजे. म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे 100% प्रोबॅबिलिटी वगैरे असं काही नाही. हां, तिथं पॉझिटिव्ह चान्सेस असले पाहिजे, की हा ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता, असं तुम्हाला जर वाटत असेल आणि जर त्याचा प्रॉपर कॉन्टेक्स्ट तुम्ही चेक केला असाल आणि मल्टिपल गोष्टीमुळे त्या ट्रेडमध्ये कन्फर्म होत आहे, की येस, इथं ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता. ओके. अशा ट्रेडमध्ये तुम्ही ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बायिंग करत आहात, ऑप्शन सेलिंग करत नाही आहात, राइट? आणि साइडवेज मार्केटमध्ये टाईम डिके होऊन आपल्याला पैसे नाही भेटणार आहेत. कारण बायिंगमध्ये हायर प्रोबॅबिलिटीचे जे ट्रेड आहेत, जिथं प्रॉपर ट्रेंडिंग मार्केट आहे, असे ट्रेड आपल्याला घेणं गरजेचं आहे. ओके. सो त्याच्यामुळे बायिंगमध्ये प्रोबॅबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत, ते फक्त रिस्क रिवॉर्डचा नाही विचार करत. रिस्क रिवॉर्ड सोबत ते प्रोबॅबिलिटीचा पण विचार करतात. सो आपल्याला पण आतापासूनच प्रॅक्टिस करायची आहे, की रिस्क रिवॉर्ड सोबत आपल्याला प्रोबॅबिलिटी त्या ट्रेडमधली चेक करायची आहे आणि मग तिथंच आपल्याला त्या ट्रेडमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही मार्केटमध्ये चेक करू शकता, की रिस्क रिवॉर्ड रेशो फार कमी असतो. रिस्क रिवॉर्ड रेशो फार कमी का असतो म्हणजे काय? तर त्या ट्रेडमध्ये तुमचा स्टॉप लॉस हा मोठा असतो. ओके. स्टॉप लॉस मोठा असल्यामुळे तुमचा जो रिवॉर्ड असणार आहे, तो पण मोठा राहणार आहे, राइट? म्हणजे जर तुमचा स्टॉप लॉस 100 पॉइंटचा असेल, तर जेव्हा मार्केट 100 पॉइंट वर जाईल, एखादा ट्रेड घेतल्यानंतर, तेव्हाच तुम्हाला 1:2 चं टार्गेट येईल. जेव्हा 200 पॉइंट वर जाईल, तेव्हाच तुम्हाला मार्केट 1:2 चं टार्गेट देईल, राइट? सो एवढं मार्केटला ट्रॅव्हल करून जायला मार्केट मला वेळ वेळ लागतो. ओके. सो त्याच्यामुळे तुमची रिस्क रिवॉर्ड रेशो हा फार कमी आहे. म्हणजे तुम्हाला तिथं 1:1 चं टार्गेट मिळू शकतं किंवा 1:2 चं टार्गेट मिळू शकतो. ओके. पण त्या ट्रेडची विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त आहे. म्हणजे तिथं प्रोबॅबिलिटी चान्सेस आहे, की तुम्हाला त्या ट्रेडमध्ये कन्फर्म 1:1 किंवा 1:2 चं टार्गेट मिळू शकतं. ओके. सो हेच मार्केटचं ट्रुथ आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला उठून 1:6, 1:8 किंवा 1:10 टार्गेट मिळेल असं नाही. ओके. स्टार्टिंगला आपल्याला छोटे-छोटे टार्गेट घ्यायचे आहेत, पण जिथं हायर प्रोबॅबिलिटी आहे असेच टार्गेट आपल्याला घ्यायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट काय आहे, तर जर तुम्ही हायर प्रोबॅबिलिटी ट्रेडमध्ये घेतला, तर तुम्ही सायकॉलॉजिकली स्ट्राँग राहतात. म्हणजे काय? जर तिथं हायर प्रोबॅबिलिटी आहे आणि तुम्हाला माहिती आहे, की तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो छोटा आहे, पण तुम्हाला शुअर आहे, की या ट्रेडमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल राहणार आहात. ओके. सो तुमच्या सायकॉलॉजीवरती इफेक्ट होत नाही. तुम्ही प्रॉपर त्या ट्रेडला होल्ड करता. ओके. किंवा तुमचं इमोशनली स्वतःवरती कंट्रोल राहतो. ओके. किंवा जर एखादा लॉस झाला, तर तो लॉस घेण्याची पण तुमची तयारी असते. डिसिजन मेकिंग करण्यासाठी आता तुमचा स्टॉप लॉस दूर असल्यामुळे एखादा ट्रेड जर तुमच्यानुसार कंडिशन चेंज झाल्या, तर तुम्हाला डिसिजन घ्यायला पण तुम्हाला वेळ मिळतो. सो तुम्ही अर्ली स्टॉप लॉस हिट होण्याच्या आधी तुम्ही अर्ली एक्झिट करू शकता. सो त्याच्यामुळे जर आपण हायर प्रोबॅबिलिटीमधला ट्रेड घेतला आणि जर आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जर छोटा असेल, तर आपल्याला इनफ टाईम भेटतो डिसिजन घ्यायला त्या ट्रेडमध्ये. ओके. सो त्याच्यामुळे तुम्ही सायकॉलॉजिकली पण स्ट्राँग राहता. ओके. सो हा पण एक त्याच्यातला बेनिफिट आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो सोबत प्रोबॅबिलिटी चेक करणं गरजेचं आहे. सो बेसिकली आपल्याला मार्केटमध्ये रँडमली उठून ट्रेडिंग करायची नाही. जिथं हायर प्रोबॅबिलिटी आहे, तोच ट्रेड घ्यायचा आहे. जिथं तुम्ही कन्विन्स आहात, की हा ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होईल. भले तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो छोटा असेल, पण तुम्ही जर तिथं हायर प्रोबॅबिलिटी असेल, ओके, तुमचा जर स्टॉप लॉस दूर आहे, पण तुम्हाला हायर प्रोबॅबिलिटी आहे, तर तुम्ही त्या ट्रेडमध्ये एंट्री घ्या. ओके. स्टॉप लॉस दूर असेल, तर आपला रूल काय आहे? तर आपण पोझिशन साईज कमी करणार, बरोबर? पण तुम्ही हायर प्रोबॅबिलिटी ट्रेडला मिस करू नका. तिथं एंट्री घ्या. कारण तिथं विनिंगचे चान्सेस असतात. सो त्याच्यामुळे मी म्हणत आहे, की मार्केटमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो सोबत प्रोबॅबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे आणि बरेच सारे लोकं प्रोबॅबिलिटी अव्हॉइड करतात किंवा प्रोबॅबिलिटीकडे लक्षच देत नाहीत. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला प्रोबॅबिलिटीकडे फोकस करायचं आहे. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. थँक यू.